मागच्या एका व्लॉगमध्ये मी तुम्हाला बोलले होते की जे आपण नवीन भांडे घेतो तर त्याचं स्टिकर कसं काढायचं हे मी तुम्हाला दाखवेल. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, आपण जे काही भांडं घेतलंय नवीन त्याला गॅसवरती थोडंसं हलकं गरम करायचं, इतपत गरम करायचं की आपण त्याला टच करू शकू आणि नखाने अल्लाती आपण ते स्टिकर जे आहे ते वरती ओढून घ्यायचं आहे आणि ते स्टिकर एकदम इझिली निघतं. आणि जी काही खाली स्टिक राहते स्टिकरची ती थोडीशी घासणीने घासलं की निघून जातं. तर आज होता गुढीपाडवा आणि गुढीपाडव्यानिमित्त ना मी पुरणपोळी बनवली. तर पुरणपोळी मी पहिल्यांदाच बनवली होती एकटीने, खूप छान झाली होती. आणि नवीन आणलेल्या कढईमध्ये मी आमटी सुद्धा बनवली, आमटी सुद्धा खूप जास्त टेस्टी झाली होती. त्यानंतर छान अशा पुरणपोळ्या झालेला. मला वाटलं होतं की मला नाही जमणार, मी भीत पुरणपोळी बनवली आणि खरंच खूप मस्त आणि टेस्टी पुरणपोळी झाली होती. अशी छान टम्म फुगल्या होत्या सगळ्या पुरणपोळ्या. आणि नंतर ना माझा जो स्वयंपाक होता पुरणपोळीचा तो अशा प्रकारे रेडी होता. देवाला नैवेद्य दाखवला, गुढी तर मी उभारली नव्हती, बट नंतर मीही सुद्धा जेवण केलं.